उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरा सुरू केला असून ते या सभेतून जोरदार टीका करत आहेत. यावरून बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे आत्ताशी बाहेर पडले आहेत आणि लोकांना गद्दार गद्दार म्हणत आहेत. कालपर्यंत ते तुमच्या सोबत होते, त्यावेळेला ते चांगले होते आणि आता गद्दार कसे झाले? आज खासदार आमदार तुम्हाला सोडून गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही त्यांना शिव्या द्यायच्या, एवढेच तुम्हाला शिकवलंय का? तुम्ही आत्मपरीक्षण कधी करणार? शिंदे साहेबांसोबत लोक का जोडले जात आहेत? कारण त्यांच्या अडीअडचणीत फक्त शिंदे साहेबच त्यांच्या उपयोगी पडतात. तुम्हाला लोकांची ॲलर्जी आहे, म्हणूनच लोक तुम्हाला सोडून जात आहेत. आता कुठल्या तरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेत आहेत, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अशी परिस्थिती का आली याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरच श्रीकांत शिंदे यांनी दौरा सुरू केला का, असे विचारले असता माझा दौरा आधीपासून सुरू झालाय. आत्तापर्यंत 62 विधानसभा मी फिरून झालो आहे. पुढच्या आठवड्यात विदर्भ, नगर, कोकणला देखील जाणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे. कुणाला शिव्याशाप देण्यासाठी आमचा दौरा नसतो, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आमचा दौरा असतो, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. रामाच्या विरोधामध्ये जाऊन, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसचे पाय त्या ठिकाणी पकडले. काँग्रेसचा विरोध जो आहे हा राम मंदिराला होता. त्यांच्या बरोबर जे आहे संगतीने जाऊन बसण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी केलं. बाळासाहेबांचे विचार जे सोडण्याचं काम त्यांनी केलं. बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलं. 2019 मध्ये स्वतःच्या खुर्चीसाठी जे आहे हे कोणाबरोबर जाऊन बसले, हा प्रश्न जो आहे स्वतःला विचारला पाहिजे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी 370ला विरोध केला, आजही 370ला विरोध जो आहे त्यांचा सुरू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे तुम्ही हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सगळ्या गोष्टी सोडल्या, आज जे आहे ते तुम्ही कितीही जे आहे त्याच्यावरती एक्सप्लेनेशन दिलं किंवा लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, लोक खूप समजदार आहेत. तुम्ही 2019 मध्ये कुठला आयडियोलॉजी स्वीकारली, कुठली कुठलं धोरण जे आहे ते तुम्ही स्वीकारलं, हे जे आहे लोकांच्या समोर आहे. म्हणून तुम्हाला 2024 मध्ये अशी परिस्थिती जी आहे ती लोकांनी करून ठेवली. जिथे 120 तुम्ही लढले त्याच्यातून 20च जे आहेत आमदार त्या ठिकाणी निवडून आले आणि तुम्हाला जे आहे खासदार जे निवडून आले त्यांना देखील सांभाळता आलं नाही. त्यांना देखील आपुलकीचे 2 बोल जे आहे, बघा मला वाटतं माणसाला जे आहे ना विश्वास पाहिजे असतो, सपोर्ट पाहिजे असतो. एक मॉरल सपोर्ट जो असतो हा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकाऱ्याच्या मागे जो आहे जर उभा राहिला नेता, तर तो आणखीन बळाने त्या ठिकाणी लढतो. कुठल्या नगर परिषदेमध्ये प्रचाराला गेले, कुठल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, कुठे तुम्ही बघितलंय? आज बाहेर पडताय ते लोकांना गद्दार गद्दार गद्दार. कालपर्यंत तुमच्या बरोबर होते तोपर्यंत चांगले होते. आज स्वतःच्या बलबुत्यावरती जे आहे हे त्या ठिकाणी खासदार जे आहेत त्या ठिकाणी खाली ग्राउंड लेवलला कार्यकर्त्याला सांभाळायचं काम करत. तुम्ही काय करताय? तुम्ही आज जे आहे खासदार जे आहे तुम्हाला सोडून गेल्यानंतर, आमदार सोडून गेल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जायचं आणि शिव्या शाप करायच्या, द्यायच्या, तेवढंच शिकवलंय का? तुम्ही आत्मपरीक्षण कधी करणार? तुम्हाला कधी कळणार की बाबा तुम्ही कुठे चुकताय करून? आणि आता जे आहे जे खासदार गेले त्यांच्या मतदारसंघामध्ये, मी तर ऐकलं की कुठल्या तरी मंगल कार्यालयामध्ये जे आहे सभा घ्यायला लागली. अशी परिस्थिती जी आहे ती आज या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. तर ही परिस्थिती का आली त्याचं देखील आत्मपरीक्षण जरा करा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.